नमस्कार, तुम्ही लोकमत मुंबई पाहताय। मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईत उपनगर आणि शहरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता। सलग 6 तास मुसळधार पाऊस पडला। तर याच पावसाचे अपडेट्स आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता मी सध्या वरळीमध्ये आहे। वरळीमध्ये सध्या पाऊस जरी थांबलेला असला तरी रात्रभर हा जो काही पाऊस सुरू होता त्यानं विक्रमाची नोंद केली आहे। तर त्याचे काही अपडेट्स आहेत। लोकल सेवेवरती देखील परिणाम झालाय। ठिकठिकाणी लोकल सेवा बंद आहे। विशेषतः हार्बर मार्गावरची जी लोकल सेवा आहे ती वाशी ते पनवेल पर्यंतची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे, अजूनही पूर्णपणे बंद आहे। रात्रीपासून हा जो मुसळधार पाऊस सुरू होता तो विक्रमी पाऊस झाला। पूर्ण मुंबईतल्या विविध भागांमध्ये अवघ्या 6 तासांमध्ये 300 मिलीमीटर पावसाची ऐतिहासिक नोंद ही मुंबईमध्ये केली गेलेली आहे। त्यामुळे रात्रभर काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं, उपनगरातल्या भागामध्ये पाणी साचलं होतं, ते आता हळूहळू उतरत आहे। पण लोकल सेवेवरती याचा परिणाम झालेला दिसतोय। सीएसटी ते वाशी पर्यंतची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे हार्बर रेल्वेवरची आता बंद आहे। चुनाभट्टी रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रूळ पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहतूक पुढे जात नाहीये। तर मध्य रेल्वेवरची जी वाहतूक आहे ती संथ गतीने सुरू आहे। ठाणे ते सीएसटी दरम्यानची वाहतूक लोकल गाड्या जवळपास अर्धा तास उशिरानं सुरू आहे। सकाळी 5 वाजल्यापासून पहाटे 5 ते 7 वाजेपर्यंत तर पूर्णपणे लोकल सेवा ठप्पच होती। अनेकांना चाकरमान्यांना रेल्वे स्थानकावरून परत जावं लागलंय, माघारी फिरावं लागलंय। लोकल गाड्या नाही आहेत, त्यामुळे प्रवासी वैतागलेले आहेत। रेल्वे स्थानकांवरती जे प्रवासी आहेत ते खोळंबलेले आहेत। तर या संपूर्ण अपडेट्स कसे आहेत ते आपण आता या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। रेल्वे वाहतुकीबाबतचं हे झालं, तर रस्ते वाहतुकीमध्येही वाहतूक कोंडीचा सामना पश्चिम द्रुतगती महामार्गावरती नागरिकांना करावा लागतोय। यामध्ये जर आपण पाहिलं तर जोगेश्वरी, गोरेगाव या परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी आहे पश्चिम द्रुतगती मार्गावरती। म्हणजे अगदी बोरवलीपासून धीम्या गतीनं वाहतूक सुरू राहिलेली आहे। ती कांदिवली ते अगदी वांद्रे कलानगरच्या सिग्नल पर्यंत पूर्णपणे प्रचंड वाहतूक कोंडी, अगदी विमानतळाच्या परिसरात देखील प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकरांचा आजचा सोमवार हा अगदी त्रेधा तिरपीट उडवणारा ठरतोय। कुर्ला स्थानकामधले अपडेट जे आहेत ते देखील आपण घेणार आहोत। कुर्ला स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्याची रांग लागलेली आहे, बाहेर जाणाऱ्या गाड्यांची रांग लागली आहे। कारण पूर्णपणे लोकलच्या विस्कळीत झालेली असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती देखील झालेला पाहायला मिळतोय। पण रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय होते। नेमकं कोणकोणत्या भागामध्ये किती मिलीमीटर पाऊस झालाय याची जर आपण माहिती आकडेवारी जर पाहिली तर त्यावरूनच आपल्याला लक्षात येईल की रात्रभर किती मोठा पाऊस झालेला आहे। मनपानं जी आकडेवारी दिलेली आहे ती आकडेवारी आपण एकदा यातून जाणून घेऊयात। त्यामध्ये वीर सावरकर मार्ग जी महापालिका शाळा आहे तिथे 315 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली। MCMCRC पवईमध्ये 314 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली। त्यानंतर मालपा डोंगरी महापालिका शाळा त्या भागामध्ये 292 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली आहे। चकाला या परिसरामध्ये 278 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली आहे। त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा इथं 255 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। नारळवाडी शाळा सांताक्रूज परिसरामध्ये 241 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली आहे। त्यानंतर कलेक्टर कॉलनीमध्ये वांद्रे परिसरामध्ये 221 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली आहे। प्रतीक्षानगर भागात हा सकल भाग म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी देखील 220 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली आहे। त्यानंतर लालबहादूर शास्त्री मार्ग म्हणजे LBS रोड या परिसरामध्ये 189 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। शिवडी कोळीवाडा या परिसरामध्ये 185, रावळी कॅम्पमध्ये 176 मिलीमीटर, धारावी काळा किल्ला या परिसरामध्ये 165 मिलीमीटर आणि नाडकर्णी उद्यान महापालिका शाळा या ठिकाणी 156 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली आहे। हा मुसळधार पाऊस काल रात्रीपासून सुरू होता, त्यामुळे रेल्वे ट्रॅकवरती जे पाणी आहे ते साचून राहिलं। त्यामुळे लोकल सेवा पहाटेपासूनच विस्कळीत होती, ठप्प झाली होती पूर्णपणे ठाणे टू CSMT। त्यानंतर हळूहळू पावसाचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे पाणी ओसरू लागलं आणि मध्य रेल्वेची सेवा ही सुरू आहे, पण अर्धा तास लोकांना वाट पाहावी लागते रेल्वे स्थानकांवरती। त्यामुळे चाकरमान्यांचे पूर्णतः हाल होत आहेत, ऑफिसमध्ये पोहोचणं मुश्किल होतंय। या संपूर्ण पावसाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिकेकडून महापालिका शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कारण आजही मुसळधार पावसाचा अंदाज हा जो आहे हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। त्यासोबत पालघर परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे या परिसरामध्ये जो काही जून महिन्यामध्ये मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये पावसाने दडी मारली होती, तो आता पाऊस या जुलै महिन्यामध्ये कुठेतरी सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अजूनही दक्षिण मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी संततधार ही पावसाची सुरू आहे।
आता दिवसभर हा पाऊस कसा राहतो यावरती पुढचं हे ठरणार आहे. खरं रस्ते वाहतुकीचं जर आपण बघितलं तर वाहतूक कोंडी ही काही मुंबईकरांना तशी नवीन नाही, पण पाऊस आला की त्यामुळे आणखी वाहतूक कोंडी होते. दादर माटुंगा या सगळ्या सखल भागामध्ये रात्री पाणी साचलं होतं. त्याचा निचरा होण्यासाठी वेळ गेला. त्यामुळे गांधी मार्केट परिसर असू दे, सायन असू दे, हिंदमाता परिसर असू दे, या ठिकाणी पाणी साचलं होतं. त्याचा परिणाम हा वाहतुकीवरती झालाय. प्रचंड वाहतूक कोंडीला मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय. जर आपण पाहिलं तर गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी प्रचंड वाहतूक कोंडी. त्यानंतर नाहूर, भांडूप, कुर्ला, सायन या स्थानकांजवळ जवळपास रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म रुळांवरती 8 इंचापेक्षा अधिक पाणी होतं. ते पाण्याचं प्रमाण आता कमी झालंय. त्यामुळे वाहतूक जरी सुरळीत झाली असली तरी धीम्या गतीनं सुरू आहे आणि याचा मोठा फटका हा मुंबईकरांना बसतोय. मध्य रेल्वेची वाहतूक ही अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. अर्थात वाहतूक धीम्या गतीनं सुरू जरी असली तरी रेल्वे स्थानकांवरती गर्दी होते आणि याचा परिणाम मुंबईकरांना भोगावा लागतो. मोठ्या संख्येनं गर्दी होत असते या पूर्ण प्रवासामध्ये आणि याचा फटका हा मुंबईकरांना बसतोय. पश्चिम रेल्वेची जर आपण वाहतूक बघितलं तर ती सध्या सुरळीत सुरू असलेली पाहायला मिळते. आता मी पश्चिम रेल्वेनंच प्रवास करून वरळीपर्यंत पोहोचलो तेव्हा चित्र स्पष्ट झालं की माटुंगा, दादर या स्थानकांच्या रेल्वे रुळांवरती थोडंफार पाणी होतं. अगदीच रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेले नाही, पण पाणी साचलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे माटुंगा ते प्रभादेवी पर्यंत धीम्या गतीनं लोकल सेवा सुरळीत आहे. लोकल सेवा पश्चिम रेल्वेची कुठेही ठप्प झालेली नाही. हा एक पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा म्हणता येईल की अजूनही पश्चिम रेल्वे ही व्यवस्थित सुरू आहे. त्या तोडीनं मध्य रेल्वेची वाहतूक ठाणे ते CSMT पर्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. ठाण्याच्या पलीकडे वाहतूक सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. हार्बर रेल्वेला मोठा फटका बसलाय. यामध्ये चुनाभट्टी रेल्वे स्थानकातलं पाणी जे साचलं होतं रेल्वे रुळांवरचं ते अजूनही निचरा त्याचा पाण्याचा झालेला नाही. त्यामुळे हार्बर रेल्वे पूर्णपणे विस्कळीत आहे. वाशी ते CSMT कडे जाणारी आणि CSMT टू वाशीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. वाशी ते पनवेल ही वाहतूक उशिरानं सुरू आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरती प्रवाशांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आणि त्यांची गैरसोय होते. त्यासोबतच बाहेर वाहतूक कोंडीला देखील सामोरं जावं लागते. अनेक बसेस याच्यामध्ये ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आज पहिल्याच आठवड्याचा सोमवारचा दिवस हा प्रचंड वाहतूक कोंडी आणि प्रवासाच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. आज दिवसभर हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय संततधार पाऊस हा पूर्ण मुंबई परिसरामध्ये अनुभवता येणार आहे. त्यामुळे आणखी हा प्रवास लोकल सेवेवरती कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आजच्या या हवामान खात्याच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेकडनं देखील अलर्ट जारी करण्यात आलाय की गरज असेल तरच घराबाहेर पडा असं मुंबईकरांना आवाहन करण्यात आलेलं आहे. अगदीच जर गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. शाळांना तर सुट्टी जाहीर केलेली आहे. खासगी शाळांनी देखील त्यांच्या पातळीवरती शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. परिसरात ही एकंदर परिस्थिती पाहता त्यानंतर याचा फटका जो मुसळधार मुंबईतल्या पावसाचा फटका तो कुठेतरी अधिवेशनाला देखील फटका पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण की स्वतः मंत्री देखील काही रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेले असल्याची माहिती समोर आली आहे. अमोल मिटकरी देखील आमदार हे रेल्वे ट्रॅकवरून चालताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे संपूर्ण या पावसाचा फटका हा फक्त सर्वसामान्य मुंबईकरांनाच नाही तर राज्याच्या मंत्र्यांना देखील पाहायला मिळतोय. म्हणून विधानसभेच्या कामकाजावरती देखील परिणाम झालेला आहे. मुंबईतल्या या पावसाबद्दलचे सगळे हे जे काही अपडेट्स आहेत आपण हे लोकमत मुंबईच्या माध्यमातून वारंवार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. त्यामुळे लोकमत मुंबईचं फेसबुक पेज आणि या सगळ्या ज्या अपडेट्स आहेत ते फॉलो करण्यासाठी हे पेज लाईक करा, फॉलो करा आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करा. मुंबईतल्या दिवसभरातल्या पावसाचे अपडेट्स आपण असेच पुढे जाणून घेत राहू. धन्यवाद.